मित्रांनो, मराठी सिनेमा हा भारतातील सर्वात जुना सिनेमा आहे. दादासाहेब फाळके यांना मराठी चित्रपटाचेच नाही तर संपूर्ण चित्रपटाचे जनक मानले जाते. त्यांनी 1913 मध्येच राजा हरिश्चंद्र हा सर्वात पहिला सिनेमा बनवला होता. म्हणजेच 110 वर्षापूर्वी एवढा मोठा इतिहास, तरी पण आपण फ्लॉप का ठरत आहोत? का मराठी चित्रपट आणि मराठी डायरेक्टरांची घाण अवस्था आहे? मराठी ॲक्टरला तर कोणी महाराष्ट्राबाहेरसुद्धा विचारत नाही. का आपण साऊथ चित्रपट पाहतो मराठी चित्रपट सोडून? आणि आपल्या मराठी चित्रपटांची अवस्था केव्हापासून झाली, चला पाहूया या व्हिडिओमध्ये. त्याआधी मी सगळ्यांचं स्वागत करून घेतो माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे धनंजय आणि मी करतो बॉलिवूडची जय. ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण कच्चा चिट्टा खोलणार आहे मराठी चित्रपटसृष्टीचा, सुरू झाल्यापासून ते आखरीपर्यंत. म्हणून व्हिडिओ सोडू नका, तुम्हाला कळून जाईल की मराठी म्हणजे काय. कोणालाच माहीत नसेल की 1913 मध्ये दादासाहेब फाळकेंनी पूर्ण लांबीचा चित्रपट राजा हरिश्चंद्र हा मराठी नाही तर बॉलिवूडचा बाप बनवला होता. म्हणून म्हणतात ना की मराठी चित्रपटसृष्टी सर्वात जुनी चित्रपटसृष्टी आहे. आणि 20व्या दशकात मुंबई नाही मित्रांनो, तर कोल्हापूर हे निर्मितीचं पहिलं केंद्र होतं. ते कशामुळे? तर बाबूराव पेंटर यांनी 1919 मध्ये शाहू महाराजांच्या मदतीने महाराष्ट्र फिल्मची स्थापना केली होती. मग त्यानंतर 1932 मध्ये अयोध्येचा राजा हा पहिला बोल चित्रपट होता. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशाचा पहिला होता. आलम आरा यांनी हॉलिवूडचा पहिला बोल चित्रपट म्हणजे द गॅग सिंगर हा 5 वर्षानंतर बनवला. मग तर काय नवीन प्रोडक्शन हाऊस बनवायला लागले, पण सगळेच हिंदी होते. पण पुन्हा एक मराठी प्रोडक्शन हाऊस बनले, ते म्हणजे प्रभात फिल्म कंपनी. यांनी संत तुकाराम हा 1936 मध्ये बनवला आणि याने वर्ल्ड फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फिल्मचा अवॉर्ड पटकावला आणि हा पुरस्कार मिळवणारा भारताचा पहिला चित्रपट ठरला. यामुळे मराठी फिल्म एकदम टॉपवर पोचली. यानंतर व्ही शांताराम, मास्तर विनायक, बालाजी पेंढरकर, आचार्य यात्री, राजा परांजपे, ज्योतिबा दिनकर, जी.डी. मांगरूळकर या स्टारमुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकदम टॉपला पोचली आणि मराठीची गाडी एकदम जोरात पळू लागली. यानंतर आला रंगीत सिनेमाचा दौर. 1970 मध्ये डायरेक्टर शांताराम यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांच्या मेन भूमिकेत पिंजरा हा माझा आवडता चित्रपट आणि आयकॉनिक चित्रपट बनवला आणि हाच पहिला रंगीत चित्रपट होता. याच काळात आपला सगळ्यांचा प्रिय दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटमध्ये एंट्री मारली आणि डबल मिनिंग कॉमेडी करून सगळ्यांनाच खूप हसवलं. त्यांनी ॲक्टिंग, पॅन्ट घालण्याची पद्धत आणि ग्रामीण भाषा यामुळे त्यांनी चांगलेच प्रेक्षक जोडले. त्यांनीच कॉमेडी आणली असं आपण म्हणू शकतो आणि हीच त्यांनी पुढे चालू ठेवली. म्हणून आज पण कॉमेडी मूव्हीचा बोलबाला असतो. पण तेव्हा ग्रामीण लोकच पाहत होते, अजून शहरी लोक लांबच होते. यानंतर सगळ्यांचे लाडके सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे, 2 भन्नाट डायरेक्टर आणि ॲक्टरची एंट्री झाली. पिळगावकर यांनी मित्र, गंमत जम्मत अशी ही बनवा-बनवी, भूताचा भाऊ, आयत्या घरात घरोबा, त्याचबरोबर महेश कोठारे यांनी धूम धडाका, धडाकेबाज, दे दनादन, झपाटलेला हे चित्रपट बनवले. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला 2 दिग्गज अभिनेते भेटले, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. महेश कोठारे यांनी नवीन बदल घडून आणले. त्यांनी चिमणी पाखर या चित्रपटामध्ये डॉल्बी साऊंडची ओळख करून दिली. 2004 मध्ये स्पेशल इफेक्ट देऊन पछाडलेला हा चित्रपट केला. 2013 मध्ये झपाटलेला 2 हा पहिला 3D चित्रपट बनवला. या काळात चांगलीच धुमाकूळ घातली. मराठी इंडस्ट्री आणि सुपरस्टार सगळीकडे होते. पण सुरू झाली घसरण. एक गोष्ट तर राहिलीच, 2004 मध्ये श्वास हा चित्रपट बनला आणि हा चित्रपट ऑस्करसाठी गेला. हा चित्रपट जिंकणारा 1922 मध्ये श्यामची आई होता. त्यानंतर 22 वर्षांनी हा पुरस्कार मराठीकडे वापस आला. 2000च्या दशकात जाऊ तिथे खाओ, कायद्याचं बोला, निशाणी डावा अंगठा, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मोजरा आणि नटरंग एवढेच काय ते चित्रपट कमाई करू शकले. त्यानंतर 2010 मध्ये विहीर, फॅन्ड्री, देऊळ, रितेश देशमुख यांचा लय भारी हेच काही चित्रपट हे हिट ठरले. प्रश्न असा की फक्त बोटावर मोजणारे चित्रपटच का चालतात? बॉलिवूडपेक्षा साऊथचे सिनेमा आपल्याकडे चांगली कमाई करून जातात, पण आपण करू शकत नाही. याचे प्रमुख मी 5 कारणे काढले आहेत. त्यातलं 3रं आणि 4थं कारण खूपच महत्त्वाचं आहे. पहिलं कारण म्हणजे हाय क्लास लोक हे चित्रपट पाहत नाही. मिडल क्लासची पहिली पसंत म्हणजे हिंदी सिनेमा, डब केलेले हॉलिवूड, त्यात साऊथ हीच पहिली पसंत असते. त्यामुळे मराठीला काही ऑडियन्स भेटत नाही. पण हे मेन कारण अजिबात नाही. दुसरं कारण म्हणजे मराठीमध्ये एकही स्टार ॲक्टर नाही. जसं दुसरीकडे स्टारना प्रेक्षक देव म्हणून पुजतात, त्याच स्टारच्या नावाने सिनेमा चालतात. हीच मराठी हिरोकडे, चित्रपटकडे आवडून आणण्याची ताकद अजिबातच नाही. त्याचं मेन कारण म्हणजे बरेच मराठी हिरो हे मालिका, रियालिटी शो, थिएटर आणि नाटक एकाच वेळी करताना दिसतात. साऊथचे स्टार असं करताना कधीच दिसणार नाही, बरोबर की नाही?
म्हणून मोठे मोठे स्टार असणारे मराठी चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर टिकत नाही. तिसरं कारण म्हणजे मराठीमध्ये तरुण स्टारची कमतरता. मराठी चित्रपट तरुण हे 48 वर्षाचे आहे आणि महिला स्टार ही 39 वर्षाची. इतर भाषेच्या स्टारपेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे तरुण ऑडियन्स काय पाहायला येत नाही. अशांसाठी मग बॉईज आणि टाकाटक सारखे चित्रपट काढावे लागतात, मग ते हिट ठरतात. चौथं जे तुम्हाला पण बरोबर वाटणार कारण म्हणजे अनएक्सपिरियन्स प्रोड्युसर. चित्रपट बनवण्यासाठी पैसा तर लागणारच, जे आपल्या चित्रपटसृष्टीकडे जास्त लावतच नाही. त्यामुळे काही मूडभर चित्रपट हिट ठरतात. त्यात मार्केटिंग नॉलेज नसतं. आपण जर मागील 4 वर्षाचा इतिहास काढला तर आपण 204 चित्रपट बनवले. 5वं मेन कारण सांगतो ते म्हणजे मार्केटिंग आणि प्रमोशन. बिझनेस कोण करून आणणार? मार्केटिंगच ना, बरोबर. त्यात मराठीला चांगले स्टार नाहीत आणि अनएक्सपिरियन्स निर्माते, म्हणून मार्केटिंग काय जमत नाही त्यांना. त्यात चुकीचं काम म्हणजे ट्रेलर आणि रिलीजमधलं खूप मोठं अंतर. कधी कधी हे 6 महिने ते 1 वर्षसुद्धा असतं. त्यात इतके मोठे सिनेमे रिलीज होतात एकाच दिवसात. काय सांगू, 2021मध्ये 85 चित्रपट रिलीज झाले, जिथं एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकत नाही. त्यात एका दिवसात 3 चित्रपट रिलीज करतात. यावरून आपण समजू शकतो की मराठी चित्रपटमध्ये एकता बिलकुलच नाही. असंच जर सुरू राहिलं तर मराठी चित्रपटसृष्टी ही लवकरच बंद होऊन जाईल. हे काही मेन कारण आहेत ज्यामुळे मराठी सिनेमा बाकी सिनेमा पुढे फिक्के ठरतात. त्यामुळे मराठी चित्रपटांना सपोर्ट करा आणि मराठी माणसाला म्हणजेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.